आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं। राज ठाकरेंचं मनसेच्या उमेदवारांना मार्गदर्शन, आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, मला खूप ऑफर आहे, मी सगळ्यांना पळवलं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई आणि माणसासाठी शेवटची संधी असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा, बोगस मतदान झाले नाही पाहिजेत, तुम्ही सतर्क राहा, जर बोगस मतदान सापडला तर तिथंच फटकावून काढा, असं कानमंत्र यावेळी राज ठाकरेंनी दिलेलं आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबई आणि माणसासाठी शेवटची संधी आहे। राज ठाकरेंनी मनसे उमेदवारांची भेट झालेली आहे। यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना कानमंत्र दिल्याचंही कळतं आहे। आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलंय। मला खूप ऑफर, मी सगळ्यांना पळवलं असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबई आणि माणसासाठी शेवटची संधी असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। आमिषाला बळी पडू नका, असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। 53 उमेदवार जवळजवळ राज ठाकरेंना भेटण्यासाठी आज गेलेले होते आणि त्या दरम्यानच राज ठाकरेंनी त्यांना कानमंत्र दिलेलं आहे। तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशाची आमिष येतील, कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका। पैसे दिले तरी बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे, असं राज ठाकरेंनी उमेदवारांना आवाहन केलंय। मला खूप ऑफर आल्या, मात्र मी सगळ्यांना पळवून लावलंय। मुंबई आणि मराठी माणसासाठीची ही लढाई आहे, असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। आपल्याकडे शेवटची संधी आहे, प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा, बोगस मतदान होऊ नये यासाठी तुम्ही सतर्क राहा। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। राज ठाकरेंनी मनसे उमेदवारांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतो। राज ठाकरेंनी मनसे उमेदवारांची भेट घेतलेली आहे। प्रत्येक बूथला आपली 10 लोक उभी करा, बोगस मतदान झालं नाही पाहिजे, तुम्ही सतर्क राहा, जर बोगस मतदार सापडला तर तिथंच फटकावून काढा, असंही यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना म्हटलेलं आहे। आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जर बोगस मतदार सापडलास तर तिथंच फटकावून काढा, असंही यावेळी राज ठाकरेंनी उमेदवारांना म्हटलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, राज ठाकरेंनी 53 उमेदवारांची जवळजवळ भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे, त्यांना काही कानमंत्र दिलेले आहेत, काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। यावेळी सर्वच्या सर्व 53 उमेदवार हे शिवतीर्थवर आले होते। राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य देखील यावेळी उपस्थित होते। त्यावेळी राज ठाकरे यांनी देखील सर्वांना काही सूचना केल्या, मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यामध्ये निवडणुका ही कशा प्रकारे गांभीर्याने घ्यावी लागणार आहे आणि मराठी माणसासाठी ही शेवटची संधी आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। अनेक आमिष तुम्हाला दाखवली जातील, पैशाचं आमिष दाखवलं जाईल, मला देखील दाखवलं गेली होती युती करण्यासाठी, परंतु मी देखील या आमिषांना बळी पडलो नाही, तुम्ही देखील या आमिषांना बळी पडू नका, असं प्रकारचं आव्हान देखील राज ठाकरे यांनी सर्व 53 उमेदवारांना सांगितलेलं आहे। आणि सर्वच्या सर्व 53 उमेदवारांची भेट त्यांनी शिवतीर्थवर घेतलेली आहे, सर्वांना मार्गदर्शन केलेलं या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चित, धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मला खूप ऑफर आल्या, मी सगळ्यांना पळवलं, तुम्ही सुद्धा कुठल्याही आमिषांना बळी पडू नका, असं राज ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे। 53 उमेदवारांची आज राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे, त्यांना कानमंत्र दिलेला आहे।
तुम्हाला अनेक ऑफर येतील, पैशांची आमिष येतील. कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका, असं राज ठाकरेंनी उमेदवारांना आवाहन केले. पैसे दिले तरी बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे. मुंबई आणि माणसासाठी ही शेवटची संधी असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. मला स्वतःला खूप ऑफर आल्या, मात्र मी सगळ्यांना पळवून लावलं, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई आणि मराठी माणसाची ही लढाई आहे, ती आपल्याला लढायची असल्याचंही राज ठाकरेंनी उमेदवारांना सांगताना म्हटलंय. सगळ्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली, राज ठाकरेंसोबत फोटो काढलेला आहे. राज ठाकरेंनी सगळ्या उमेदवारांशी चर्चा केलेली आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी मुंबई वाचवायची, असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.